हे ऐकून ना खरंच माझ्या अंगाला काटा आला हो. आणि सकाळी ना माझ्या पण मनात आलं असं की आपण शीतळा देवीला जाऊया. नमस्कार, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही चाललोय शीतळा देवीला. चौल अलिबाग मधलं शीतळा मातेचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे, जागृत देवस्थान आहे. तर मी तुम्हाला सांगते आमचा बेत कसा झाला. ऍक्च्युली ना अथर्वने एक व्हिडिओ बघितली होती इंस्टाग्राम वरती. तिने एक स्टोरी सांगितली होती. ती मुलगी ना अलिबागवरून आग्रावला चालली होती बस मधून. तर तिच्या बाजूला एक आजोबा बसले होते आणि तिने त्या आजोबांना विचारलं, तुम्ही कुठे चाललात म्हणून, तुम्ही कुठून आलात म्हणून विचारलं तिने. तर ते बोलले, मी पुण्यावरून आलोय. तर ती बोलली आजोबांना, तुम्ही एवढ्या लांबून इकडे का आलात? तर ते बोलले की बाळा, ही देवी आम्हाला पावते ना म्हणून मी आलो इकडे. आजोबांनी ना चौलचं तिकीट काढलं होतं. तर ती मुलगी म्हणाली, आजोबा तुम्ही चौलचं तिकीट काय काढलं? तर तुम्ही आजोबा तिथलं तिकीट, चौलचं तिकीट का काढलं? ही बस तर आपल्या शीतळा देवीच्या मंदिराजवळूनच जाते. तर आजोबा म्हणाले, बरं झालं मला तू देवीसारखी भेटलीस आणि मला सांगितलंस. हे ऐकून ना खरंच माझ्या अंगाला काटा आला हो. आणि सकाळी ना माझ्या पण मनात आलं असं की आपण शीतळा देवीला जाऊया. आणि संध्याकाळी अथर्व मला म्हणाला, मम्मी आपण शीतळा देवीला जाऊया. काय योगा बघा, खरंच त्याला पण तेच वाटलं. सगळ्यांचं एकमत झालं. तर म्हटलं चला जाऊया आपण देवीच्या दर्शनाला. आणि मग आम्ही निघालो आता. आज देवीचा छान वार आहे, म्हटलं मंगळवार आहे, जाऊया आज. चला चला, आलं मंदिर. आता जाऊया आपण, दर्शन घेऊया. काय बोल? मी इथे वेणी घेते, बाकी सगळं आणलंय मी, पण वेणी नाही आणली. आता वेणी घेऊया आपण. काय काय हे सगळं दर्शन झालं. खूप मस्त दर्शन झालं. काही असं मनात आलं होतं, पण खरंच देवी मातेने बोलून घेतलं. छान दर्शन झालं. नवरात्रीत येतो ना तेव्हा खूप गर्दी असते, 2-2 तास लाईनीत थांबावं लागतं तेव्हा. पण आज एवढं छान दर्शन झालं ना, मस्त प्रसन्न वाटलं. हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही नक्की जा शीतळा देवीला, खरंच खूप छान मंदिर आहे.